कोयता गँग गजाआड, कोपरगाव शहर पोलिसांचा नागरिकांकडून सन्मान। कोपरगाव शहरातील निवारा हाऊसिंग सोसायटी परिसरात 6 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात इसम धारदार कोयते व इतर हत्यारे घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेची गंभीर दखल घेत कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून कारवाईची चक्रे वेगाने फिरवली। सखोल तपासादरम्यान पोलिसांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने 3 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता चोरीस गेलेली बुलेट मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली। यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींची शहरात तसेच निवारा परिसरात धिंड काढत ठोस संदेश दिला। या कारवाईमुळे नागरिकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणात दूर झाली असून परिसरात पुन्हा सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। दरम्यान कोयता गँगला अटक झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे, नगरसेवक आकाश वाजे, स्वप्नील मंजूळ, शकील अत्तर व साईदेवा ग्रुपच्या तसेच शहरातील नागरिकांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे तसेच इतर अधिकारी व पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे, श्रीकांत कुराडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या प्रसंगी नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच तत्परतेने कायदा व सुव्यवस्था राखावी अशी अपेक्षा व्यक्त केली। आज आम्ही कुंभार साहेबांना भेटलो। विषय असा होता की 6 मार्च जवळ 7 मार्चला रात्री सुमारे 2 वाजता कोयता गँग म्हणून शहरामध्ये एक 2-3 दिवसापासून त्यांच्या येणं जाणं चालूच होतं। आणि त्या दिवशी रात्री आमचे मित्र आहे शुभम पाठक म्हणून, तर त्यांची गाडी त्यांनी चोरून नेली। म्हणजे माझ्या घरापासून माझ्या गल्लीमधून नेली। माझ्या कॅमेऱ्यामध्ये ते शूटिंग झाली, ते सगळ्याच लोकांनी बघितली। तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की हे त्या काळात असं झालं का महिला खूप घाबरून गेल्या। म्हणजे शहरात इतकी दहशत झाली त्यांची की 9 वाजता दरवाजा लावणं, इतकी ते कोयते बी ते पाहून महिला खूप घाबरून गेल्या। म्हणजे सगळेच लोक घाबरले त्याच्यात। पुढं मग आम्ही ठरवलं की साईदेवा ग्रुप आम्ही सगळेजण की रात्री आपण थोडंसं लक्ष ठेवू या गोष्टीवर, कोण कुठं जातं। पण याच्यानंतर मग ते रात्यामध्ये चोऱ्या व्हायला लागल्या, बुलेटच चोऱ्या गेल्या त्याच्यात। आम्ही थोडंसं तिथं पण चौकशी केली, तिथल्या काही शूटिंग घेतल्या। आता हे जे सगळे जे आरोपी हे सिन्नरमधले सापडले। आमच्या मित्राची गाडी पण भेटली, शुभमची, ती गाडी भेटली। यानंतर आज आम्ही साहेबांना विनंती केली की तुमचा पंचनामा तिथं आहेच, तर जी दहशत त्यांनी तिथं त्यावेळेस कोयते करून केलेली आहे, तर तुम्ही त्यांना फिरवल्यानंतर थोडी कमी होईल। आणि सांगायला आनंद होतो का मला 7-8 फोन त्या भागातून आले, चांगल्या व्यापाऱ्यांचे आले का हे जे आज झालं ते खूप चांगलं झालं। आणि लोकांची ती दहशत, म्हणजे आज आपल्या शहरामध्ये जो वर्दीचा दबदबा आहे, पोलीस प्रशासनाने जी चांगली कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही सगळ्या मिळून अभिनंदन। आणि अपेक्षा राहील की इथून पुढे पण सगळ्या त्यांनी एवढी कामगिरी करावी। मागच्या महिन्यामध्ये 6-7 मार्चच्या दरम्यान जी कोयता गँगनी दहशत केलेली होती, ह्या दहशतीमुळे निवारा भागातील परिसरामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती। आणि लहान लहान मुलं, बाया या सगळ्यांना त्या कोयता गँगची इतकी भीती अशी बसून गेली होती की रात्रीच्या वेळी निघणंही मुश्किल होत होतं। परंतु 1 महिन्याच्या आतल्याच टाईम पिरियडमध्ये कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब माननीय रामकृष्ण कुंभार साहेब यांनी धडक कारवाई करत सिन्नर पोलिसांच्या मदतीने या ज्या कोयता गँग आहे यांची मुसक्या आवळलेल्या आहेत। आणि पोलीस प्रशासनाचं जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश, असं ते जे ब्रीदवाक्य हे एकदम परफेक्टली त्यांनी आज जे आहे ते पूर्णत्वास नेलेलं आहे। आणि या गोष्टीमुळंच आज कोपरगावच्या नागरिकांमध्ये जी कोयता गँगबद्दल जी दहशत निर्माण झाली होती, या कोयता गँगची निवारा परिसरातून धिंड काढण्यात आली, जेणेकरून त्या जे दहशत निर्माण झालेली होती लोकांमध्ये आज कुठंतरी पोलीस प्रशासनाबद्दल आणि खाकीबद्दल अभिमान बाळगला जात आहे। आणि आमच्या सर्व साईदेवाच्या सदस्यांतर्फे आणि कोपरगाव नागरिकांतर्फे माझी अशी इच्छा राहील की अशा धडक कारवाया कायम होत राहो आणि कोपरगावमध्ये शांतीचं वातावरण तयार होत राहो। माननीय कुंभार साहेब यांचा आम्ही साईदेवा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यासाठी आलो होतो।